सानू झाला का बाई स्वयंपाक? नाही चपात्या राहिले. अगं सावड्याला लय भूक लागली. स्वयंपाक कर पटापटा आवर, सावड्याला भूक लागली. सिद्धू, त्या लग्नाला किती पैसे लागले माहिती का? आता तू चांगलं कामाला जाय ना, कामाधंद्याला जायचं. तेव्हा तर लय चावडत होती महापौर या मडीशीला कामाला आहे आणि अशा कामाला आहे तशा कामाला आहे ना, आता म्हणते कामाला जाय ना. हा ते बाई पोर करस तर लय गोड गोड बोलत होती. अगं आई, त्याला तो कामालाच जात होता, पण आता सध्या त्याला ब्रेक दिलाय. जायला आता थोड्या दिवसांनी तो पण कामाला जाईल. जाईल का? हा मग मला वाटलं काय झालं काय नाही ना, अशी चावळू राहिली बाई म्हणली. नाही की त्याला ब्रेक दिलाय ना, मग त्याच्यामुळे मग आता घरीच आहे सध्या. पण मग आता जाईल, लग्न हा झालं बरं होईल बाई कामाधंद्याला, मग कामाधंद्यावालाच पाहून पोरीला दिले. नाही जाईल आता कामाला जाईल 2-3 दिवस. अरे सिद्धू, तू काय कामधंदा पाय ना, घरामध्ये अजिबात पैसे नाही, लोकांची पोर आली. आता तू कामाला जा आता. काय मम्मी तू टेन्शन नको घेऊ. मम्मी मी रात्रीच ना पैसे कमवून आणेल. बरं ठीक आहे, चालेल. सानू आपली तुला दे ना. हा जा पण लवकर या बर का. मम्मी मी आता कामाला चाललो, पैसे कमवून आता. हे बाई हा पोर एवढा रातचा कुठं चाललं ग? अगं आई, हे हे काम बाई रातचं असं काम नाही ना करू. अगं आई, हे काम रात्रीच राहतं. तो लाकडं तोडायला चाललंय. लाकडं तोडून आपल्याला पैसे येतील. हा का? हा. अगं पण आजची आमुषा आहे, आमुष्याच्या दिवशी नको पाठवू. इडो म्हणते ना काय छलावा येईल का काय, ते छलावाचं लय ब्याव झालंय. पोराला पाठवू नको आमुष्याचं. आजचा दिवस जाऊ दे, मग पावा लागलं तर पुढं. आई चलावा म्हणजे काय ग? अगं ते एक प्रकारचं भूतच राहतंय, पण ते ना उजेडात येत नाही, अंधारात येतंय. हा छलावा म्हणजे ते भूतच राहतंय, पण मग ते ना अंधारातच फिरत. अगं ते ना उजेडाला लय घाबरत. ते कधी दिसलंय बी ना तर जाळ करायचा अंधारात, लगेच पळून जातंय ते. हा आई आता मी जातो, कामच एवढं. अरे बाबा मी तेच म्हणत होते, आमुष्या आजची, आजच्या दिवस नको जाऊ. आता जाऊ द्या, कामला पैसेच लागतंय. हा का? बरं जाय बाबा, मग आता काय. काय रे सुमित, पाय ना किती अंधार झाल्या आपल्या गावामध्ये. आधीच सगळे लोक बोबाटा करू राहिले का छलवा म्हणून एक भूती. तर ते जर आलं बिलं मग आता काय करायचं आता आपण? आता मी काय करणार, डायरेक्ट रात्री झाली, आता मी डायरेक्ट घरी जाऊन झोपून घेईल, कारण की 12 वाजले. भूत पण येते, मला भूतांशी लई भीती वाटते. हा तुझं बरोबर आहे, घरीच जावं वाटतं. आजची रात्र पाय ना किती कठीण दिसू राहिली, पुरा अंधार अंधार दिसतंय. कुत्र्यांचा आवाज येतोय, कोल्हे गागू राहिले, हो ना. है ना? ऐकायला येतंय का नाही तुला? हो. कुठं चालला? बबनराव, काय रे कुठं चाललं तू झाड तोडायला. एवढं रात्रीच? यार पैसे नाही ना, लग्नाला खर्च केले ते पैसे सगळे. हा का? मग आता रे, मग आता एवढ्या अंधारात चाललाय तू, ते तुला ते भूताचं ऐकायला आलं का नाही? गावात काय चालू आहे काही नाही? आणि वरतून अमावस्या सुद्धा आहे आज. सांगितलं नाही, मी ऐकलंच नाही ना. जाऊ नको तिकडे एकट्यामध्ये, ते भूत खाऊन गेले बर का. आता आम्ही घरी चाललोय, तर आवाज पाय किती येऊ राहिला कोल्हांचा ना कुत्र्यांचा. हा का? मग मला तर नाही येते म्हणजे. अरे बबनराव, आजचे दिवस तरी नको जाऊ. आजची आमुष आहे माहिती ना तुला. जाऊ दे, मी चाललो, घाबरत नाही होणार मला काय. कोणी फेकलं तेव्हा? कोण आहे रे? कोण आहे? अरे बबनराव, तुला एकदा सांगितलं होतं ना इथे येऊ नको. एक तर गावामध्ये सांगितले लोकांनी का छलाव भूत येईल. हा जाय वय घरी.
हे बबनराव, अमावस्याची रात्र आहे, पहिलेच सांगतोय की घरी जाय. ए सानू तुला काय झालं? कशाला रडतीये? काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं ना अमुष्याच्या रात्रीला जाऊ नका. का गेले तुम्ही? हे मी आता तिला सोडणार नाही. आता तू मरून गेला असं समज. मी आता तुला सोडणार नाही. नाही सोडणार.